नमस्कार. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फक्त 2 मिनिटं पहा. जागतिक माहिती असणं पण गरजेचं आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं एक 15 मिनिटापूर्वीचं ट्विट आहे सोशल मीडियावरचं. मी खाली दिलेलं आहे. आता एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष एवढ्या मोठ्या लेवलची धमकी देऊ शकतो, तर कसं होईल? त्या देशामधल्या लोकांची काय मानसिकता होत असेल? जो देश गेल्या 40 दिवसापासून संघर्ष करत आहे, झुंजत आहे आणि एक बलाढ्य शक्ती समोर अशा इराणसारख्या देशाची अवस्था काय होत असेल फक्त इमॅजिन करा. आपल्या जवळचा इराण पण आहे, आपल्या जवळचा अमेरिका पण आहे. आपण मध्यस्थी आहोत. आपण सध्या तरी भारताने तटस्थ भूमिका घेतली. आता ह्या ट्विटमध्ये सोशल मीडियावरच्या काय म्हणतात ट्रम्प माहिती आहे का, की आजच्या रात्री एक पूर्ण संस्कृती नष्ट होईल. आजच्या रात्री एक पूर्ण संस्कृती नष्ट होईल, ती पुन्हा कधीच उभा राहणार नाही. त्यासोबत काय म्हणतात, गेल्या 47 वर्षापासून खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यूच्या युगाचा अंत होईल, शेवट होईल. म्हणजे इराण हा अशा पद्धतीचा देश आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि माझा इराणच्या महान जनतेला आशीर्वाद आहे, अशी त्यांच्या पोस्टची एंड आहे. मी पोस्ट ठेवलेली आहे, तुम्हाला वाचता येईल. म्हणजे एखादी माती फिरू जगामध्ये भेटला एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून, तर मित्रांनो, तिसरं वार होण्यासाठी आणि जगाची वाट लागण्यासाठी बिलकुलच वेळ लागणार नाही. आता हे डोनाल्ड ट्रम्प म्हणजे एका प्रकारे माते फिरू म्हटलं तरी चालेल. कारण ह्या माणसाचे प्रत्येक दिवसामध्ये 3 स्टेटमेंट येतात आणि असे डेंजर स्टेटमेंट असतात की कोणी विचारही करू शकणार नाही. आता इराणच्या पाठीमागे हे दोन लागलेले आहेत. मी यावरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या अनेक व्हिडिओमध्ये माझं एक वाक्य कंपल्सरी आणि परमनंट ठेवलेलं आहे की राहून हा इराणचा मोठा काहीतरी गेम करणार, राहून. कारण ह्या व्यक्तीचा इगो हार्ट झाला. कारण देश आहे महासत्ता, देशाची आर्थिक संपत्ती किंवा देशाची आर्थिक जी स्थिती आहे जगामध्ये 1 नंबरला आहे, GDP जगामध्ये 1 नंबरला आहे. आणि त्यातल्या त्यात हा व्यक्ती त्या देशाला असा भेटलेला आहे की हा व्यक्ती पण त्या देशामध्ये नंबर 1च्या यादीमध्ये श्रीमंताच्या येतो. त्यामुळे ह्या व्यक्तीला इगो फार खचाखच भरलेला आहे आणि ह्या व्यक्तीचा इगो जर हार्ट झाला तर पुढल्या देशाची वाट लागली म्हणून समजा. आणि तेच आता इराणच्या बाबतीमध्ये घडते. कारण याचे हात बांधलेले आहेत. जरी महासत्ता असली आणि जरी जगामध्ये बलाढ्य देशामधला एक देश असेल अमेरिका, तरी अमेरिका पण काही गोष्टी निर्यात आयात करतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट अमेरिकेमध्येच उत्पन्न होते असं नाही. अमेरिका ही काही देशावरती डिपेंड आहे. त्यामुळे ह्या अमेरिकेला मन